तर मतदानाला आता सुरुवात झाली। इकडे मुंबईमध्ये दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणामध्ये विनोद घोसाळकरांचा मुलगा असून निवडणुकीच्या मैदानामध्ये आणि दहिसरमध्ये चुरशीची लढत होणार आहे। तेजस्वी घोसाळकर भाजपकडून यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि विनोद घोसाळकर आणि सौरभ घोसाळकर यांच्याबरोबर बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। दहिसरमध्ये सध्या एक लढत खूप चर्चेत आहे। तेजस्वी घोसाळकर सोबतच सौरभ घोसाळकर। घोसाळकर कुटुंबियांमध्ये यावर्षी 2 जण निवडणुकीच्या रिंगणात आहे। मात्र दोन्ही जे सौरभ असतील किंवा मग तेजस्वी असेल वेगवेगळ्या पक्षाकडून लढतात, त्यामुळे घोसाळकर कुटुंबियांकडे सगळ्यांचे लक्ष आहे। काय आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? जसं मी उल्लेख केला की कुटुंबातील 2 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र दोन्हीही वेगवेगळ्या पक्षाकडून। मला वाटतं गेली 40 ते 45 वर्षे शिवसेना उभाटा पक्षाचं बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतोय। आज बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली माझा मुलगा सौरभ याला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी त्याला आजच्या शुभेच्छा देतो। तेजस्वी घोसाळकर यांच्यासोबत सुद्धा तुमचा आशीर्वाद आहे? सर्वच उमेदवारांना आशीर्वाद आहे। काही बोलणं झालंय? काय त्यांना कानमंत्र तुमचं? नाही, आवश्यकता नाही आहे। ती 5 वर्ष नगरसेवक होती, ती वेगळ्या पक्षात आहे, ती तिथं काम करते। त्याच्यावरती मला जास्त कॉमेंट्स करायचे नाहीत। नक्कीच आजचा दिवस खरं तर भावनिक सुद्धा आहे। जसं मी उल्लेख केला की 2 सदस्य तुमचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र दोन्ही वेगवेगळ्या पक्षाकडनं। आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा? ही निवडणूक तुमच्यासाठी पहिली निवडणूक आहे। आजचा दिवस नक्कीच महत्त्वाचा आहे, कारण की पहिली निवडणूक जरी असली तरी मी माझी निवडणूक अभिषेक दादा यांच्या नावाखालीच लढत आहे आणि मी त्यांच्यासाठीच फॉर्म भरला आहे आम्हाला, आणि असं वाटतं करून मी आज त्याचीच निवडणूक लढत आहे। नक्कीच तेजस्वी घोसाळकर सुद्धा आज तुमच्यासोबतच निवडणुकीला सामोरं जात आहेत। त्यांना काय शुभेच्छा दिल्या तुम्ही आणि त्यांच्यासोबत तुमच्या शुभेच्छा आहे का वहिनी? आज घोसाळकर कुटुंबाचं दहिसरमध्ये नाव आहे आणि त्यांच्याच पाठबळावरती आम्ही असो, मी असो, दादा असो, आम्ही सगळं केलं आहे आणि प्रत्येक उमेदवार दहिसरच्या आमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, दहिसर।